नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत नवीन अर्ज करण्यास मुदत होती. आता ही मुदत वाढली आहे का? तसेच अनेक कमेंट आपल्याला प्राप्त होत आहेत, की अनेक कॅन्डिडेट म्हणत आहेत, की आता वेबसाईट देखील चालू झाली आहे. नवीन नोंदणी देखील त्या ठिकाणी होत आहे. तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे पोर्टल आहे. पोर्टलवरती जर तुम्ही लॉग इन केलंत, तर तुमचं यापूर्वीच जर लॉग इन असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर पासवर्ड, त्यानंतर येथे येणारा कॅप्चा तुम्हाला इथे टाकून लॉग इन करायचं आहे. तर तुमचं यापूर्वीच जर तुमचं लॉग इन असेल, तर लॉग इन टाकून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर येथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर जर तुम्ही टाकला, जर व्हॅलिडेट आधार नंबर केला, तर सदरचा फॉर्म भरण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होतंय. पण अशा प्रकारे नोंदणी होते. अनेक कॅन्डिडेट म्हणतायत आणि ज्यांचं यापूर्वी लॉग इन असेल, त्यांची देखील नोंदणी इथे होत आहे. आणि याचबरोबर लक्षात घ्या, तर ही नोंदणी जरी फॉर्म ओपन होत असला, तरी तुमचा फॉर्म कन्फर्म सबमिट होईल की नाही याची गॅरंटी नाही आहे. कारण का जर तुम्ही येथे नवीन नोंदणी करायला आलात, कारण का इथे जर तुम्ही क्रिएट अकाउंट करून, त्याचबरोबर येथे तुम्हाला जर नवीन अकाउंट तयार करायचं असेल, तर संपूर्ण माहिती भरून येथे ऑथराइज पर्सन, तर या ठिकाणी जनरल येतं आणि येथे ऑफिस नेम टाकण्यासाठीचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतो. तर संपूर्ण माहिती टाकून अंडरटेकिंग बॉक्स आहे आणि कॅप्चा जर तुम्ही येथे टाकला, तर येथे कॅप्चा टाकून जर तुम्ही साइन अप केला, तर येथे देखील स्पष्ट नोटीस येते की न्यू ॲप्लिकेशन प्लीज कॉन्टॅक्ट युअर निअरेस्ट अंगणवाडी सेंटर. म्हणजे तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल, तर अंगणवाडी सेविका यांच्याकडे संपर्क साधायचा आहे अशी नोटीस येते. तर लक्षात घ्या, जरी पोर्टलवरती ही नोंदणी सुरू असेल, तरी ही नोंदणी सुरू झालेली नाही. आणि लोकलच्या जर अंगणवाडी सेविकांजवळ तुम्ही चौकशी केलीत, तर त्यांच्याकडून सध्या नोंदणी बंद झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज मिळत आहे. त्यामुळे लवकरच ही नोंदणी सुरू होईल. नोंदणी सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविकांतर्फे मिळणार आहे. जरी पोर्टलवरती जुनं लॉग इन वापरून नोंदणी होत असेल, तरी तुमचा अर्ज फायनल व्हेरीफाय होईल की नाही यात शंका आहे. त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. अपेक्षित आहे येत्या काही दिवसांमध्ये ही नोंदणी लवकरच सुरू होईल. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.